लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 26 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात। आणि प्रेक्षकांनो, आज तुम्हाला पूजेची गडबड असेल ना, पटापट रिव्ह्यू देते। मालिकेत नेमकं आज काय झालं हे तुम्हाला पटकन कळेल आणि तुमचा वेळही वाचेल असा हा पटापट रिव्ह्यू तुम्हाला आज देतेय। सुरुवातीला पिहू आणि नंदिनी दोघी जणी देवाजवळ दिवा लावतात संध्याकाळी आणि प्रार्थना म्हणतात। आता ही पिहू सहज नंदिनी जवळ व्यक्त होते आणि म्हणते, ताई त्या दिवशी किती छान वाटत होतं ना ग। आता ही नंदिनी म्हणते, त्या दिवशी म्हणजे कधी ग? मग आता पिहू म्हणते, त्या दिवशी सगळेजण तुम्ही शुभम करोती म्हणत होतात ना त्या दिवशी। आता ह्या वसू आत्या पण तिथे आल्या आहेत बरं का प्रेक्षकांनो, आणि त्या पिहूचं आणि नंदिनीचं बोलणं ऐकतायत। आता पिहू म्हणते, वहिनी तू आणि मी आपण दोघी एकटं पडलो ग माझ्यामुळे। नंदिनी म्हणते, असं काही नाहीये पिहू। आता पिहू म्हणते, नाही ग वहिनी, खरंच सांगते मी, त्या दिवशी तुला मी सगळ्यांसमोर हो म्हणाले आणि मग नाही म्हणाले ना, अशा मुलीवर कोण विश्वास ठेवेल ना। मग आता नंदिनी म्हणते, मी आहे ना बेटा, मी ठेवेल तुझ्यावर विश्वास। तू त्या दिवशी सगळ्यांसमोर हो म्हणालीस कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे ना म्हणून। पण काय ग पिहू, नंतर तू का नाही म्हणालीस? म्हणजे कोणाची भीती वाटली का तुला? मग आता पिहूला लक्षात येतं की वसू आत्याने तिचा दंड आणि जोरात दाबला होता आणि तिला चिमटा घेतला होता। आता पिहू सांगते, सगळं सांगते नंदिनीला, कारण नंदिनी वहिनी, अगं त्या दिवशी ना वसू मावशीने मला चिमटा काढला ग आणि जोरात हात दाबला होता माझा। आता वसू आत्या मागे उभं राहून सगळं ऐकत असतात या दोघींचं बोलणं। मध्येच येतात आणि म्हणतात, आता पुन्हा तसा चिमटा काढायचा आहे का तुला पिहू, का पुन्हा तुझा हात दाबू? पिहू घाबरून नंदिनीच्या मागे लपते वसू आत्याचा आवाज आल्यावर। नंदिनीला अत्यंत राग येतोय वसू आत्याचा, पण कसं असतं ना, नात्याच्या काही मर्यादा असतात। नंदिनी त्या घरची सून आहे आणि त्यातनंही वसू आत्या म्हणजे आते सासू आणि सासरे नाराज झालेत, त्यामुळे बघा किती पेशन्सली सगळं तिने हे सहन केलंय, संयम ठेवलाय या नंदिनीने। आता ही वसू आत्या म्हणतात, ही पिहू एक नंबरची आगाऊ पोरगी आहे, हिच्या आईवडिलांनी हिला वेळीच चिमटे काढले नसते ना तर मला आज तिला अशी चिमटे काढायची वेळ नसती आली। चल ग हे पिहू, जा आतमध्ये तुझ्या खोलीत। आता पिहू निघून जाते घाबरून वसू आत्याला। पिहू गेल्यानंतर वसू आत्या हसतात नंदिनीला आणि म्हणतात, अरे अरे अरे, काय ग नंदिनी, काय दिवस आलेत ग तुझ्यावर? त्या दिवशी आरती घेण्यासाठी सगळेजण तुझ्या पुढे होते ग उभे, आज आज एकटीच पडलीस का ग तू? नंदिनी अतिशय शांतपणे उत्तर देते वसू आत्याला। या वसू आत्या म्हणतात, तुझा नवरा, दीर, बहीण कुठे गेले सगळे? काय ग हे नंदिनी, सांग ना कुठे गेले सगळे? नंदिनी म्हणते, आत्या तुम्ही विचारताय म्हणून सांगते, जीवा आणि हे बाहेर गेलेत, बाबा मीटिंगला गेलेत आणि आई त्यांच्या रूममध्ये आहेत। आता वसू आत्या ते वाक्य पूर्ण करतात। मानिनी तिच्या रूममध्ये आहे ना, आणि त्या रूममध्ये जायला तुला मनाई आहे हो की नाही? नंदिनी तू की नाही आता या शिक्षेची सवय करून घे बाई, अगं रोज तुला आता असंच बघावं लागणार आहे लांबून मानिनीला, असं म्हणून वसू आत्या तिथून निघून जात असतात। नंदिनी आता थोडी चिडते आणि म्हणते, वसू आत्या खूप ऐकलं हो तुमचं, आता माझंही थोडं ऐकून घ्या, असं म्हणून नंदिनीने आता तिच्या हातात एक अंगाऱ्याची पुडी घेतली आहे। अंगारा असतो ना, आपण देवाचा अंगारा लावतो तो अंगारा। नंदिनी आता तो अंगारा वसू आत्याजवळ देत म्हणते, वसू आत्या हा अंगारा आहे। आता वसू आत्या म्हणतात, काय ग, अच्छा अच्छा अच्छा, तुझी शिक्षा कमी व्हावी म्हणून मला काही देतेस का? नाही म्हणजे पुडी वगैरे देतेस की काय मला? वसू आत्या अतिशय उद्धट आणि विचित्र बाई दाखवली आहे बरं का प्रेक्षकांनो। आता बघा हं काय करतात त्या। नंदिनी म्हणते, हे बघा हा अंगारा आहे वसू आत्या, माझ्या आईमध्ये आणि माझ्यामध्ये अंतर असलं तरी पण प्लीज त्यांच्यासाठी हा अंगारा मी आणलाय, देवाचा अंगारा आहे, प्लीज द्याल का वसू आत्या? मग आता वसू आत्या म्हणतात, हे प्लीज जरा मोठ्याने म्हण मोठ्याने, प्लीज म्हण नंदिनी, म्हण। आता नंदिनीवर त्या फोर्स करतात मुद्दाम। नंदिनीला हेल्पलेस झालेलं बघून वसू आत्याला मजा येते। आता नंदिनी पण विचार करत नाही आणि पटकन म्हणते, वसू आत्या प्लीज हा अंगारा एवढा नेऊन द्याल का माझ्या सासूला? मग वसू आत्या तो अंगारा घ्यायचं नाटक करतात आणि म्हणतात, असं नाही, हात जोडायचे हा नंदिनी, हात जोडायचे, रोखून बघायचं नाही माझ्याकडे, तुझे हात दगडाखाली आहेत नंदिनी, असं रोखून बघायचं नाही। तुझ्या सासूला हा अंगारा मी द्यायचा असेल ना तर मला हात जोडून प्लीज म्हण, आहे ना तुझ्या सासूवर प्रेम, मग म्हण, हात जोड प्लीज म्हण। आता मात्र नंदिनीला खरं तर कीव येते वसू आत्याची की किती विचित्र बाई आहे ही, तरी सुद्धा तिने तिच्या सासूसाठी हात जोडलेत। ती म्हणते, ठीक आहे वसू आत्या, हरकत नाही आहे, प्लीज हा अंगारा माझ्या सासूला द्याल का?
हात जोडते मी तुमच्या पुढे. नंदिनी अतिशय संयमी दाखवली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता नंदिनी म्हणते हात जोडते मी वसुआत्या, प्लीज द्याल का तुम्ही हा अंगारा माझ्या सासूला. आता वसुआत्याला मज्जा येते बरं का आणि त्या म्हणतात ठीक आहे, दॅट्स लाईक अ गुड गर्ल असं म्हणून आता त्या अंगाऱ्याची पुडी घेतात आणि मानिनीकडे जातात. पण मानिनीताई यांची लायकी बरोबर ठरवतात. असो, आता मानिनीताई फोनवर बोलत असतात त्यांच्या आईंशी आणि म्हणत असतात अगं आई टेन्शन नको घेऊ, माझं थोडंसं दुखतंय एवढंच. तेवढ्यात तिथे वसुआत्या येतात आणि म्हणतात, या मानिनीताई त्यांच्या आईला सांगत असतात अगं आई डोकं दुखतंय माझं म्हणून घरातली कामं करायला खोली बाहेर पडली नाहीये ग मी. त्यावर वसुआत्या येतात आणि म्हणतात मग काय झालं मानिनी, अगं 2 दिवस तू घरातली कामं केली नाही तर काही बिघडणार नाहीये. आता मानिनी त्यांना राग येतो बरं का. वसुआत्या त्यांच्या खोलीत आल्यात त्या त्यांच्या आईचा फोन कट करतात. वसुआत्या म्हणतात हे बघ मानिनी, मला माहिती आहे तुझा माझ्यावर राग आहे, पण अगं तुझा राग जरा निवळेल अशी वस्तू आणली आहे बघ तुझ्यासाठी असं म्हणून त्या अंगाऱ्याची पुडी पुढे करतात. पण मानिनीताई त्यांच्या पुडीकडे न बघता पुढे चालल्या जातात. वसुआत्या म्हणतात काय ग मानिनी, अगं तुझ्या चांगल्यासाठी अंगारा आणलाय, आधी मी काही आणलं तर लगेच घ्यायची बाई, पण तुझ्या सुना आल्या तेव्हापासून तुझ्या माझ्यातलं नातं संपलं ग. विचार केला ना तरी वाईट वाटतं ग, मला रडायला येतं. तरी सुद्धा मानिनीताईंना रागच येत असतो वसुआत्यांचा. त्या भाव देत नसतात आणि बाजूला बघून घेतात. शेवटी आता या वसुआत्या सांगतातच अगं बाई हा अंगारा तुझ्या सुनेने दिलाय नंदिनीने. मग पटकन मानिनीताई तो अंगारा त्यांच्या हातातून घेऊन टाकतात. वसुआत्याला आता राग येतो. त्या म्हणतात काय ग, नंदिनीने अंगारा दिलाय म्हटल्यावर घेतला लगेच, अंगारा आहे ग तो, कोणी दिला तरी अंगाराच राहणार आहे ना. विक्रमला जर का कळलं ना मानिनी नंदिनीने दिलेली गोष्ट तुला आणून दिली तर तो माझ्यावर भडकेल ग बाई. केवढं केलं ग मानिनी मी तुझ्यासाठी, साधं थँक्यू पण म्हणत नाहीयेस. राहिलं बाई, नको म्हणू थँक्यू. बरं मी लावून देऊ का तो अंगारा. आता मानिनीताई त्यांच्याकडे रागाने बघतात. लगेच वसुआत्या म्हणतात बरं बाई राहिलं तुझं तू लाव, जाते बाई मी. वसुआत्या स्वतःच बडबड करतात आणि निघून जातात. वसुआत्या गेल्यानंतर मानिनीताई तो अंगारा घेतात आणि लावतात. त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. बरं मला इथे जरा कन्फ्युजन झालंय बरं का मंडळी. म्हणजे बघा ना मानिनीताईंनी तो अंगारा लावला, त्यांच्या डोळ्यात पाणी वगैरे आलं. बरं तेवढ्यात तिथे नंदिनी त्यांच्या दाराच्या समोर उभी आहे बरं का, म्हणजे त्यांच्या खोलीच्या दारासमोर. आता त्या अंगाराच्या तिथे ना असं एक वारं येतं आणि त्या पुडीतला अंगारा थोडासा खाली सांडतो आणि मानिनीताईंना ती चिठ्ठी दिसते. त्या चिठ्ठीमध्ये नंदिनीने तिच्या भावना व्यक्त केलेल्या असतात तिच्या सासूविषयी. तिने त्यात लिहिलेलं असतं, म्हणजे या दोघींचा संवाद नाहीये ना. बरं त्यांनी नंदिनीशी बोलू नको असं थोडी सांगितलंय. बरं असो, म्हणूनच म्हटलं की जरा कन्फ्युजन झालंय की नंदिनीने चिठ्ठी वगैरे लिहिली आहे सासूला. त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं प्रिय आई कशा आहात तुम्ही. सासूला लव्ह लेटर लिहिणारी कदाचित मी पहिलीच सून असेल. असो काय करू आई, तुम्ही एक दिवस दिसला नाही बोलला नाही तरी सुद्धा माझं मन व्याकुळ होतं. आपल्यामध्ये एक वेगळंच नातं आहे ना आई, आपल्या गप्पा हसणं हे सगळं मिस करते मी. जशा तुम्ही माझ्या सासू आहात ना तशाच माझ्या मैत्रिणीही आहात. सो एका मैत्रिणीचा दुसऱ्या मैत्रिणीला हा सहज हाय. मी अशी जादू करेल की लवकरच आपला दुरावा मिटेल. सगळं काही पूर्वीसारखं नीट करेल मी आई. तुमची लाडकी नंदिनी तुमच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणेल. वादा रहा आई, लवकरच येईल तुमची सून नंदिनी. असं म्हणून आता त्यांनी ती चिठ्ठी वाचली आणि समोर नंदिनी असते. मानिनीताईंना नंदिनीशी बोलावंसं वाटतं तेव्हा नंदिनी त्यांना खुणवते की नको आई, बाबा तुमच्यावर चिडतील. आणि आता त्यांच्याकडे बघून छोटीशी स्माईल करते. आता या मानिनीताई नंदिनीची दृष्ट काढतात लांबूनच. आता नंदिनी त्यांना खुणवते आई आराम करा हं, मी पण जाते झोपायला. असं त्या दोघींच्या खाणाखुणा झाल्यात. छान नातं आहे दोघींमध्ये. प्रेक्षकांना मस्त वाटलं हे दृश्य बघायला. आता ही नंदिनी तिथून निघून जाते. मानिनीताईंना फार वाईट वाटतंय, आपल्या सुनेवर काय ही वेळ आली आहे आणि आपला नवरा आहे की ऐकायला तयार नाही. इकडे रम्या वसुआत्याला ओरडते. हा सीन बदलला त्यांनी. रम्या म्हणते अगं तुला काय गरज होती आई त्या नंदिनीने दिलेली अंगाऱ्याची पुडी मामीपर्यंत पोहोचवायची. वसुआत्या म्हणतात जाऊ दे ग रम्या, अगं किती हालहाल केले मी त्या नंदिनीचे, थोडी मदत करावं वाटली मला. मदत करण्यापूर्वी मी तिला हात जोडून प्लीज पण म्हणायला लावलं बरं का. रम्या म्हणते अरे वा खरंच का ग आई. त्यावर वसुआत्या म्हणतात मग काय, आयती आलेली संधी मी थोडीच सोडणार आहे. त्यावर रम्या म्हणते काय ग आई, हात धुवून मागेच लागली तू नंदिनीच्या. बरं झालं, वाटच लावलीस तू त्या नंदिनीची, आता ती तुझ्या नादाला लागणार नाही. वसुआत्या म्हणतात अगं जखमी वाघीण जोरात पंजा मारत असते. त्या नंदिनीचा पंजा पोहोचणारच होता माझ्यापर्यंत. ती दीपकच्या साथीदाराला शोधायला निघाली होती, पण ऐन वेळेला बरोबर मी संपर्क तोडला. काही झालं तरी त्यांच्या वाट्याला काहीच येणार नाहीये रम्या, तू बघशीलच. आणि लक्षात ठेव, मंजूला सांग की काव्यावर पाळत ठेव.
कारण आता कोणतंही संकट मला आपल्या दिशेने यायला नकोय. आता तेवढ्यात नंदिनीचा फोन वाजतो बरं का मंडळी. आता नंदिनीला त्या ताईंनी फोन केलाय. ती नाही का आश्रमातली ताई जिची भाऊजाई ॲडमिट आहे दवाखान्यात आणि तिचाच भाऊ आहे तो सँडी जो दीपकचा साथीदार आहे. आता त्या नंदिनीला त्या ताईंचा फोन आलाय. आता नंदिनी फोन रिसीव्ह करत म्हणते, काय झालं ताई, कशा आहात तुम्ही? रेखा ताई, खूप दिवसापासून मला आनंद निवासला येता नाही आलं. मी जरा गडबडीत आहे ना म्हणून. काय हो रेखाताई, काय झालं, तुम्ही काही बोलत नाही आहात? आता त्या रेखाताईचा आवाज जरा रडवेला येतो. मग नंदिनी म्हणते, काय झालं रेखाताई, काही अडचण आहे का? मग त्या रेखाताई म्हणतात, नाही ग नंदिनी, तसं नाही. आणि अचानक त्या रडायला लागतात. नंदिनी म्हणते, काय हो रडताय का रेखाताई, काय झालं? काही प्रॉब्लेम असू द्या, काही असू द्या, सांगा बरं मला आधी. मग आता ती रेखा सांगते सगळा प्रॉब्लेम. अगं नंदिनी, माझ्या वहिनीला बाळ झालंय ग, पण बाळ जन्मतः काचेच्या पेटीत आहे, त्याचं वजन कमी आहे, खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत ग. नंदिनी विचारते, मग काय म्हणताय डॉक्टर? मग ते सांगतात त्या की अगं कॉम्प्लिकेशन्स म्हणजे सर्जरी वगैरे झाली आहे बाळाची, पण अगं ती सर्जरी फेल झाली आहे ग आणि आता परत काचेच्या पेटीत ठेवलंय ग बाळाला. पुढचे 24 तास महत्त्वाचे आहेत ग बाळासाठी. मला भीती वाटते ग नंदिनी, आता काय करू? मी जरा घाबरले म्हणून तुला फोन केला ग. अगं बाळाला काही व्हायला नको. नंदिनी, अगं त्या गोड बाळाला, त्या निष्पाप जीवाला आम्हाला गमवायचं नाहीये ग. खूप टेन्शन आलंय ग. त्यावर नंदिनी म्हणते, टेन्शन नका घेऊ बरं रेखाताई, तुम्ही कुठे आहात मला सांगा बरं, मी फोनवर कसा धीर देऊ तुम्हाला? मी येते तिथे प्रत्यक्षात, तुम्हाला भेटते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहात तुम्ही? आता त्या रेखाताई सांगतात, अगं मी ना एका हॉस्पिटलमध्ये. त्यावर नंदिनी म्हणते, मग मला पत्ता द्या ना तिथल्या हॉस्पिटलचा. आता त्या रेखाताई हॉस्पिटलचा पत्ता देत असतात. अगं हे हॉस्पिटल ना जवळच आहे. आता त्या पत्ता देणार तेवढ्यात तो सँडी येतो आणि त्याच्या बहिणीचा फोन हिसकावून घेतो त्यांच्या हातातनं. आणि आता इकडनं नंदिनी हॅलो हॅलो करत असते. सँडी खूप चिडतो त्याच्या बहिणीवर आणि म्हणतो, अगं ताई फोन कट कर. आता ती चिडते रेखाताई आणि म्हणते, काय रे सँडी, माझा फोन का हिसकवलंस असा? सँडी खूप चिडतो त्याच्या बहिणीवर आणि म्हणतो, कोणाशी बोलत होतीस तू? रेखाताई म्हणतात, तुला काय करायचंय, असं का माझा फोन हिसकवलास तू सँडी, काय चाललंय तुझं? सँडी म्हणतो, जा, ती नाही एकटी आहे, तिच्याकडे जाऊन बस. त्यावर या ताई म्हणतात, अरे तुला बसायला काय होतं, पण तू माझा का फोन घेतलास? आणि फोन घेतला तो माझा फोन तू स्विच ऑफ पण केला, असं का केलंस तू? सँडी म्हणतो, अगं ताई हे हॉस्पिटल आहे, आपल्यामुळे दुसऱ्या पेशंटला त्रास नको म्हणून मी काढून घेतलाय फोन तुझा. त्यावर आता त्या रेखाताई म्हणतात, उगाच काही बरळतो का रे, आणि इकडे माझा फोन दे. पण आता तो अक्षरशः तो फोन घेतो आणि चालला जातो तिथून. आता त्या रेखाताई विचार करतात, असा काय करतोय हा वेड्यासारखा? सो इकडे नंदिनी विचार करते, रेखाताईंचा फोन का स्विच ऑफ झाला असेल, काय भानगड असेल? तेवढ्यात तिथे जीवा येतो नंदिनीकडे, पण नंदिनी तिच्या टेन्शनमध्ये असते. आता जीवा सांगतो, अगं नंदिनी, मी मिथून काका बरोबर चाललोय गणपती बुक करायला. नंदिनी तिच्या तंद्रीत असते. तेव्हा जीवा म्हणतो, काय झालं नंदिनी, डिस्टर्ब दिसतीयस तू? त्यावर नंदिनी म्हणते, अहो आमच्या आनंद निवासच्या रेखाताई आहे ना, त्यांच्या भाऊजाईचं आत्ता म्हणजे माझं त्यांचं बोलणं झालं. त्यांच्या भाऊजाईचं बाळ जरा सिरियस आहे हो, म्हणजे त्यांच्याशी मी बोलतच होते आणि त्या मला हॉस्पिटलचा पत्ता सांगत होत्या, तेव्हा अचानक फोन डिस्कनेक्ट झाला. असं कसं बरं फोन स्विच ऑफ झाला त्यांचा? मला बाई आश्चर्यच वाटलं. त्यावर जीवा म्हणतो, अगं त्यांच्या फोनची बॅटरी लो असेल म्हणून झाला असेल स्विच ऑफ, इतकं काय टेन्शन घेते त्यात? आता नंदिनी म्हणते, अरे हो असेलही तसं, मी त्यांना उद्या पुन्हा फोन करेल. अहो जीवा, मी विचार करते की त्यांना हॉस्पिटललाच जाऊन भेटते, त्या बाळासाठी प्रार्थना करते. जीवा म्हणतो, हो हरकत नाहीये, जा. तुला माहिती आहे आता मी मिथून काकासोबत गणपती बुक करायला चाललो आहे आणि जेवढे गणपती दिसले ना तेवढ्या सगळ्या गणपतींना नमस्कार करून सांगणार आहे, माझी नंदिनी लवकर निर्दोष सिद्ध होऊ दे, काहीतरी मार्ग दाखव बाप्पा. आता त्या दीपकचा साथीदार शोधायसाठी काहीतरी मार्ग सापडू दे. आणि प्रेक्षकांनो, आता तो दीपकचा साथीदार सापडणार आहे बरं का, कारण काव्या आणि पार्थने त्याचा फोटो ओळखला. त्यानंतरचा सीन त्यांनी काव्या आणि पार्थचा दाखवलाय. आता काव्या विचार करत असते, काय क्लू मिळेल त्या साथीदाराला शोधायला, त्या दीपकचा साथीदार कुठे बरं सापडेल. पण आता ही मनाशीच बडबडत असते आणि मोठ्याने बडबडत असते म्हणा. आता तो पार्थ तिथेच बसलेला असतो. काव्या म्हणते, पार्थ मी काहीतरी बोलते, तुमचं लक्षच नाहीये माझ्याकडे, बघा ना इकडे. मग आता पार्थ म्हणतो, अहो मी महत्त्वाचं काम करतोय. काव्या म्हणते, मग मी पण महत्त्वाचंच काम करते ना. झालं ना ओ देशमुख, झालं ना. अहो तुमची मीटिंग झाली, सगळं झालं, अनिशासोबत भांडण झालं, हे बघा आता महत्त्वाचं काहीतरी बोलूयात का? त्यावर पार्थ म्हणतो, बरं सॉरी बोलूयात. आता काव्या म्हणते, मी काय म्हणते, दीपकच्या साथीदारापर्यंत पोहोचण्याचा काही क्लू मिळू शकतो का आपल्याला?
आता त्यावर पार्थ म्हणतो, अहो काव्या, विचार करण्यासारखी गोष्ट आहे, पण त्या साथीदाराला फक्त जीवा आणि नंदिनीनेच पाहिलंय ना, आपण कुठे ओळखतो त्याला? काव्या म्हणते, हो बरोबर आहे, पण त्याने त्याचं सिम कार्ड तोडलंय की काय कोणास ठाऊक, त्याच्याशी कॉन्टॅक्ट पण होत नाहीये. त्यावर पार्थ म्हणतो, मला एक प्रश्न पडलाय की वसू आत्या आपल्या खोलीबाहेर का होती? ती आपलं बोलणं ऐकत होती का? नाही म्हणजे आपलं बोलणं वसू आत्याने ऐकलं म्हणून आपण त्या दीपकच्या साथीदारापर्यंत पोहोचू नाही शकलो का? असं काही असेल का? त्यावर काव्या म्हणते, हो असं पण असू शकतं. थांबा, आपण एक काम करू, इकडे या, तुम्ही इकडे या. आता काव्या बघते दाराजवळ पुन्हा वसू आत्या आहे की काय, असा तिला शंका येते बरं का, आणि पार्थचा हात धरून त्याला बाजूला नेते त्यांच्या कपाटाजवळ. आता ते जरा विचित्र वाटलं बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे असं जरा वियर्ड वाटलं. आता तिने त्या पार्थचा हात धरला आणि त्याला कपाटापाशी नेलं. इकडे या हो तुम्ही, इकडे या. पार्थ म्हणतो, अरे काय चाललंय तुमचं? पण त्याला काव्याने त्याचा धरलेला हात खूप आवडतो. आता काव्या पार्थकडे बघते, पार्थ तिच्याकडे बघत असतो असं छान. मग काव्या म्हणते, सॉरी मी तुमचा हात पकडला, ते काय आहे ना, भिंतींना पण कान असतात ना, आपण थोडं अलर्ट राहू. कुठे होतो आपण? आता पार्थ म्हणतो, तुम्ही माझा हात पकडला होता तिथे. काव्या आता त्याला एक अशी बारीक चापट मारते आणि म्हणते, मी वसू आत्या आपल्या बोलणं ऐकताय असं बोलत होते ना? पार्थ म्हणतो, हो तेच ते बोलत होतात तुम्ही. काव्या म्हणते, हे बघा वसू आत्याने 100% आपलं बोलणं ऐकलंय, म्हणूनच आपला कॉन्टॅक्ट तुटला. नाही, आपण सगळेजण त्याच विषयावर बोलत होतो ना, त्याच्या साथीदाराविषयी. आता त्या वसू आत्याने ऐकलं असणार आहे, म्हणूनच आपला कॉन्टॅक्ट झाला नाहीये त्या दीपकच्या साथीदाराशी. मला तरी वाटतंय वसू आत्याचं सगळं लक्ष आहे आपल्याकडे, आपल्या सगळ्या हालचालीकडे. आता पार्थ मोठ्याने बोलायला लागतो, असं असेल ना तर आपल्याला. आता काव्या त्याला जोरजोरात मारायला लागते. पार्थ म्हणतो, अहो एवढ्याने का मारताय तुम्ही मला? काव्या म्हणते, अहो हळू बोला ना, हळू बोलायसाठीच मी तुम्हाला इकडे कोपऱ्यात आणलं ना. पार्थ म्हणतो, हो बरोबर आहे तुमचं, माझ्या लक्षात नाही आलं. मी म्हणत होतो की आपला प्लॅन एक्झिक्यूट व्हायच्या आधीच वसू आत्याला सगळं कळत राहील ना, आणि ताईला आपण निर्दोष कसं सिद्ध करणार तुमच्या? काव्या म्हणते, असं नाही करता येणार, आपला प्लॅन आपण ऑन ठेवू, आपण पॅटर्न चेंज करू. पार्थ म्हणतो, म्हणजे काय करायचं? आता काव्या तिचा फोन हातात घेते आणि म्हणते, डिवाईन आणि एक्झिक्यूट. पार्थ म्हणतो, म्हणजे काय असतं ते? काव्या म्हणते, तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो पार्थ? पार्थ म्हणतो, हो तुम्ही असं काही पण नका बोलत जाऊ मला. काव्या म्हणते, तुम्ही आर्किटेक्चर आहात ना नक्की? शंकाच येते मला. पार्थ म्हणतो, हो काव्या असं काय बोलता हो? मग काव्या म्हणते, डिवाईन आणि एक्झिक्यूट म्हणजे काय ते ऐका. म्हणजे आपण आपला प्लॅन सुरू ठेवायचा, ताई आणि जीवा त्यांच्या खोलीतून, तुम्ही आणि मी माझ्या खोलीतून फोनवर कॉन्टॅक्ट करू एकमेकांशी. मग पार्थला ते कळलं. आता काव्या आणि पार्थ दोघेही फोन करतात जीवा आणि नंदिनीला त्यांच्या खोलीमधनं, आणि इकडे जीवा दरवाजा लावून घेतो आणि नंदिनी आणि जीवा त्यांच्या खोलीतून काव्या पार्थशी बोलते. काव्या फोन लावते नंदिनीला आणि म्हणते, ताई. मग नंदिनी म्हणते, अगं काव्या, तू फोन का लावतेस घरातल्या घरात? इकडे ये ना माझ्या खोलीत. काव्या म्हणते, नाही ताई, इथे ना वसू आत्या आपल्यावर लक्ष ठेवून आहेत, आपण आता वेगवेगळं प्लॅन करू. मध्येच आता पार्थ म्हणतो, हां डिवाईन आणि एक्झिक्यूट करायचं. मग जीवा म्हणतो, म्हणजे? काव्या म्हणते, ताई आपण न काम करूयात, पण एकत्र नाही, वेगळं वेगळं काम करूयात, म्हणजे वसू आत्याला शंका येणार नाही आपल्यावर. आता हा प्लॅन नंदिनी आणि जीवाला पण आवडलाय. आणि प्रेक्षकांनो, मालिका आज इथेच समाप्त झाली आहे. आणि पुढचा प्रोमो बघून जा. पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय की वसू आत्या लग्नाचे सगळे फोटो काढतात. लग्नाच्या फोटोमध्ये एका फोटोत दीपक आलेला असतो आणि त्याचा साथीदार. त्यामुळे वसू आत्याला वाटतं की कोणाला ओळखू येऊ नये म्हणून आता त्या फोटो जाळायला निघतात. पण जाळताना काड्याची पेटी चालतच नाही आणि नंतर तो फोटो फाडून फेकून देतात. आता तो फाडलेला फोटो नंदिनीच्या हाती लागलाय. काव्या, नंदिनी, जीवा चौघेही जण, पार्थ सुद्धा, चौघेही जण तो फोटो बघतात आणि बघता क्षणी पार्थ आणि काव्याच्या लक्षात येतं, अरे हा माणूस तर आम्ही याला भेटलेलो आहोत. नंदिनी विचारते, कुठे भेटलात तुम्ही? आणि आता सगळं काही उलगडा झालाय. आता हा उलगडा गणपती बाप्पा यायच्या आधी होतो की नंतर, हे आता बघायचंय. खूपच लांब लावली आहे बरं का प्रेक्षकांनो मालिका. पण असो मैत्रिणींनो, तुम्हाला पूजा वगैरे करायची असेल ना तर लवकरच रिव्ह्यू समाप्त करते आणि उद्या भेटते पुन्हा एकदा. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. गणपती बाप्पाची तयारी झाली की नाही? गणपती बाप्पा मोरया. उद्या भेटूयात प्रेक्षकांनो.